महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। 5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कर्जतवासियांसाठी सुवर्णक्षण, गुलमोहर विश्रांतीगृहाचे भव्य उद्घाटन। कर्जतमधील ऐतिहासिक प्रकल्पाचा शुभारंभ। गुलमोहर विश्रांतीगृहाच्या नव्या इमारतीने दिला विकासाला वेग। कर्जतमध्ये गुलमोहर विश्रांतीगृहाचे भव्य उद्घाटन, विकासाच्या वाटचालीला नवा अध्याय। कर्जतच्या लोकांसाठी एक अभिमानास्पद क्षण। तब्बल 5 वर्षांच्या नूतनीकरणानंतर कर्जत मुरबाड राज्यमार्गावरील मुद्रे खुर्द या गावानजीक असलेल्या प्रसिद्ध गुलमोहर विश्रांतीगृहाचं भव्य उद्घाटन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते संपन्न झाले। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विकास कामांच्या प्रगतीचा आढावा घेत या गृहालाच नव्यानं सजवलेल्या अद्ययावत इमारतीची पाहणी केली। 5 वर्षांच्या प्रतीक्षेचा शेवट। गुलमोहर विश्रांतीगृहाचे नूतनीकरण तब्बल 5 ते 6 वर्ष सुरू होते आणि अखेर या विकास कामाचे फळ आजच्या शुभ मुहूर्तावर मिळाले। आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते झालेल्या उद्घाटन समारंभात अनेक मान्यवरांनी आपली हजेरी लावली। दबदबा असलेल्या उपस्थितीने सोहळा गाजवला। या कार्यक्रमात उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, सुदाम पवाली, संभाजी जगताप, माजी सभापती अमर मिसाळ, माजी उपसभापती मनोहर थोरवे, माजी उपनगराध्यक्ष राहुल डाळिंबकर, नगरसेवक संकेत भासे, राजेश जाधव, शिवराम बदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजीव वानखेडे आणि इतर प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या। कार्यक्रमाच्या सुरुवातीला संजीव वानखेडे यांनी सर्वांचा औपचारिक स्वागत करून कार्यक्रमाचा आरंभ केला। उपस्थितांशी संवाद साधताना आमदार महेंद्र थोरवे यांनी दिले स्पष्ट आश्वासन। मागील कार्यकाळात सुरू केलेली काही विकास कामे पूर्ण झाली आहेत आणि त्यांचे लोकार्पण आज होत आहे। अजूनही काही महत्त्वाची कामे सुरू आहेत आणि ती वेळेवर पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे आमदार थोरवे यांनी सांगितलं आहे। उत्साही भविष्याचा संकल्प। सुमारे 3 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या नव्या इमारतीचे आमदार थोरवे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। विकासाच्या या उपक्रमांमुळे कर्जत शहराला एक नवा आयाम मिळणार आहे हे स्पष्ट आहे। रंगत आणणारे मान्यवर उपस्थित होते, ज्यात माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश जाधव, माजी नगरसेवक संकेत भासे आणि तालुक्यातील इतर प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांचा समावेश होता। कर्जत वासियांसाठी हे विश्रांतीगृह विकासाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात कर्जतच्या नागरिकांना उत्तम सेवा मिळण्यासोबतच या परिसराला एक नवीन ओळख मिळणार आहे। महाराष्ट्र माझाकरिता संपादक जगदीश तगडे, रायगड, कर्जत। काय सांगाल, आपण आमदार झाल्यापासून पहिला नूतनीकरणाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे। विचारामुळेचं नूतनीकरण झालं, अशा अनेक काम आहेत, काय भावना आहेत, काय संपूर्ण मतदारसंघामध्ये मागील 5 वर्षामध्ये जी विकास कामे मंजूर करून आणलेली आहेत त्या विकास कामांचे आता पूर्ण होत असताना काही कामांचं लोकार्पण आता सुरू झालेले आहेत। आज आपण या ठिकाणी गुलमोहर रेस्ट हाऊसचं आम्ही त्या ठिकाणी नव्याने त्या ठिकाणी याचं नूतनीकरण केलेलं आणि नवीन आता या ठिकाणचं गुलमोहर रेस्ट हाऊस तयार होत आहे। त्याची पाहणी करण्यासाठी सुद्धा मी आज आलेलो आहे। मार्च पर्यंत हे गुलमोहर रेस्ट हाऊस पूर्ण होईल। अतिशय चांगली वास्तू कर्जतकरांना या ठिकाणी पाहायला मिळेल। कर्जतमध्ये येणारे बाहेरचे पर्यटक असतील, बाहेरचे गेस्ट आपल्याकडे येत असतात आणि यांच्यासाठी आपल्याकडे कर्जतमध्ये एक शासकीय एखादी वसतिगृह असावं आणि ते सुसज्ज असं असावं आणि म्हणून हे रेस्ट हाऊस आपण या ठिकाणी 3-3.5 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी बनवण्यात येत आहे। अतिशय चांगल्या पद्धतीचे डेव्हलपमेंट सुरू आहे। मार्च पर्यंत पूर्ण होईल आणि हे वसतिगृह, हे गुलमोहर, हे ऐतिहासिक वसतिगृह या ठिकाणी PWDचं आहे। या ठिकाणी आपल्याला साऱ्यांना कर्जतकरांना अभिमान वाटेल असं एक वसतिगृह या ठिकाणी लवकरच सुरू होईल। एकंदरीत काय सांगतात, 26 जानेवारी नवीन जिल्ह्यांची काही निर्मिती होती, त्या अंतर्गत आपण काय सांगू शकता? शासनाचा या संदर्भात प्रस्ताव आहे, सर्व्हे सुरू आहे। नवीन जिल्ह्या संदर्भात संपूर्ण आता सरकार त्या बाबतीत विचाराधीन आहे आणि लवकरात लवकर या संदर्भात आपण माहिती मिळेल। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।